नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. आम आदमी पक्षात मोठे बदल. ॲडव्होकेट अमित पालेकरांची गोवा अध्यक्षपदी नियुक्ती. लोकसभा निवडणुकीसह पंचायत निवडणूक लढवण्याचा आपचा इरादा. राज्यात चोऱ्यांचं सत्र सुरूच. रावणफोड नावेलीतील बंगल्याच्या बाथरूमचे ग्रिल्स तोडून चोरांचा डल्ला. रोख रकमेसह 20 लाखांचा ऐवज लंपास. गुढीपाडोळ्यात 2 दुचाकींची टक्कर. अवेडे केपे इथल्या 20 वर्षीय प्रकाश नाईकचा मृत्यू, तर कावरेतील देविदास गावकर गंभीर जखमी. मालवणजवळील तारकर्ली समुद्रात पर्यटकांची बोट बुडाली. 2 पर्यटकांचा मृत्यू. स्कुबा डायव्हिंग करून परतताना लाटेच्या तडाख्यामुळे बोट उलटली. जखमीवर रुग्णालयात उपचार. आणि राज्यात 24 तासात 26 नवे करोना रुग्ण आढळल्यानं चिंता. सक्रिय रुग्णांची संख्या 99 वर. करोनाच्या चौथ्या लाटेच्या शक्यतेमुळे नियम पाळण्याची गरज. आम आदमी पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही जागा लढवणार असल्याची घोषणा आपच्या गोवा प्रभारी अतिशी यांनी केली. ॲडव्होकेट अमित पालेकर यांची आपच्या गोवा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली, तर आमदार वेन्झी विएगस आणि क्रूज सिल्वा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा अतिशी यांनी केली. आम आदमी पक्ष पंचायत निवडणूक लढवणार असून या निवडणुकीची जबाबदारी महादेव नाईक आणि एलिना साल्ढाना यांच्याकडे देण्यात आली आहे. तो हमारे पार्टी के अमित पालेकर जी आम आदमी पार्टी के नए प्रदेश अध्यक्ष होंगे. बहुत बहुत बधाई अमित जी. हमारे 2 वर्किंग प्रेसिडेंट्स होंगे, वेन्जी विएगस जी और क्रूज डी सिल्वा. आम आदमी पार्टी में हमारे वाइस प्रेसिडेंट्स होंगे वाल्मीकि नायक, सुरेल तिलवे, प्रोफेसर रामाराव वाघ, सेसिल रॉड्रिगेज, संदेश तेलेकर, पेट्रिशिया फर्नांडिस. हमारे 4 संगठन मंत्री और यहाँ ऑर्गेनाइजेशन सेक्रेटरी रहेंगे. राजेश कलंगुटकर, रितेश चौदंकर, जर्सन गोम्स, प्रेमानंद बाबू नानुस्कर जी. हमारे 2 जनरल सेक्रेटरी हैं. एक हमारे जो फ्रंटल्स को देखेंगे उपेंद्र गांवकर जी, और एक जो पूरा कैंपेन और कम्युनिकेशन देखेंगे फ्रांसिस कोलो. हमारी डायनामिक और फायर ब्रांड महिला विंग की अध्यक्ष रहेंगी प्रतिमा कुटिनो जी. हमारे एसटी विंग की अध्यक्षता करेंगे अनिल गांवकर जी. हमारे यूथ विंग के प्रेसिडेंट रहेंगे अनूप कुटतरकर जी. माइनॉरिटी विंग के प्रेसिडेंट रहेंगे जेम्स फर्नांडिस. माइनॉरिटी विंग के वाइस प्रेसिडेंट रहेंगे सरफराज अंकलगी. कई जॉइंट सेक्रेटरीज हैं जो ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग में ग्राउंड लेवल पर संगठन को लेके जाने में एक महत्वपूर्ण भूमिका निभाएंगे. तो जॉइंट सेक्रेटरीज जिनके पास ऑर्गेनाइजेशन बिल्डिंग की जिम्मेदारी रहेगी वो रहेंगे प्रशांत नायक, लिंकन वास, रोक मास्करेनास, रोशनी गवास, महेश सतलकर, उदय सालकर, अभिजीत देसाई, मारियो कॉर्डेरो. 2 जॉइंट सेक्रेटरीज रहेंगे जिनकी जिम्मेदारी रहेगी कोऑर्डिनेशन की, डॉक्टर विभास प्रभुदेसाई और नेरी फर्नांडिस. हम एक लीगल सेल का भी गठन कर रहे हैं जो आम जनता के लीगल इश्यूज को भी टेकअप करेंगे, और जो सारे लीगल मैटर्स आम आदमी पार्टी के भी होते हैं उनको टेकअप करेंगे, जिसमें एडवोकेट प्रसाद शाहपुरकर, एडवोकेट सुनील लौरान, एडवोकेट विष्णु नायक शामिल रहेंगे. आम आदमी पार्टी की वैसे तो मीडिया टीम शुरू से ही बहुत एक्टिव रही है. हम राजदीप नायक जी को अपना चीफ स्पोक्सपर्सन नियुक्त कर रहे हैं. हमारी एक बड़ी स्पोक्सपर्सन्स की टीम बनाई जा रही है जिसमें महादेव नायक जी, वाल्मीकि नायक जी, सुरेल तिलवे, प्रतिमा कुटिनो, अलीना साल्ढाना जी, रामराव वाघ जी, सेसिल रॉड्रिगेज, सिद्धेश भगत और सुचिता नार्वेकर हमारी मीडिया की इंचार्ज रहेंगी. आज की जो तीसरी घोषणा है आम आदमी पार्टी की, हम एक कैंपेन कमेटी का गठन कर रहे हैं जो आने वाले चुनाव हैं पंचायत के, लोकसभा के, जेडपी के, जो सारा उस कैंपेन को संभालेंगी. उसकी अध्यक्षता हमारे सीनियर लीडर महादेव नायक जी करेंगे और उसकी वाइस प्रेसिडेंट अलीना साल्ढाना जी होंगी. महादेव नायक जी की अध्यक्षता में बाकी जो कैंपेन कमेटी है उसकी जल्द ही घोषणा होगी. दिल्ली भेटीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी खनिज निर्यात शुल्काबाबत चर्चा केल्याचं मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगितलं. खनिज निर्यात शुल्क 30% वरून 50% केल्यानं व्यावसायिकांना त्याचा फटका बसणार असून हे शुल्क पूर्वीप्रमाणे करावं अशी विनंती केल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान आम आदमी पार्टीचे गोवा अध्यक्ष
ॲडव्होकेट अमित पालेकर यांनी शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी केली. आयुष मिनिस्टराक मेळून आयलो आनी फायनान्स मिनिस्टराक मेळून आयलो. आयुष मिनिस्टराचे आमच्या आयुष रिलेटेड वेरियस इश्यूज आसात ते रिजॉल्व करपा खातीर आनी फायनान्स मिनिस्टर मायन्स डिपार्टमेंटा खातीर जो 50% मेजॉरिटी ऑफ एक्सपोर्ट ड्युटी हेजी केल्या ती पयलीं आशिल्ली तशी ते जिओएमीन आमकां रिप्रेजेंटेशन दिलें सो दॅट वी हॅव रिक्वेस्टेड पयलीं आसली तशी मेनटेन करची तशी आमी रिक्वेस्ट केल्या आणि रेस्ट ऑल GSTच्या बाबतीतूय बी ते बाकीचे काही इश्यूज आशिल्ले स्टेटीचे ते फायनान्स मिनिस्टराच्या बरोबर डिस्कस. Basically, as you know, I am a member of the GST Council. Whatever issues that are there, I am there on as many as 5 UMs. Some we have submitted our reports, some we have yet to submit a report. It is a continuous work in progress. So whatever inputs that I have to get from the Finance Ministry, whatever I have to discuss, that is what I discussed. My Honorable Chief Minister also was there. He discussed very important issues as regards Goa and particularly the mining issue and various other issues were discussed. So both of us basically brought on the table talks that would help get more finance for Goa in different ways as have less taxation and how that can be carried forward. The 50% export duty केल्यार खूप त्रास जातले मायनिंग रिस्टार्ट करपाक. So definitely that was on the agenda आणि ते ऑनरेबल फायनान्स मिनिस्टराकडे डिस्कस झाला आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर बरी मांडावट केला. उसको 30% से 50% तक बढ़ा दिया गया है. इसका मतलब ये है कि आपने एक्सपोर्ट एक्चुअली बंद कर दिया है. इसका मतलब ये है कि जो आज कॉम्पिटेंट यहाँ पे जो कंपनीज है, जो you know which companies are operating in India as far as iron ore is concerned. So this consumption, when the exports are closed, is going to affect every iron ore exporter in India, and it will have to be forced to be sold to the local for local consumption, and we all know who local consumption people are. So I think I need not speak more about that. It's high time government should have at least retained at 30% or reduced it, certainly not increased it. मालवण जवळच्या तारकर्ली समुद्रात पर्यटकांना घेऊन येणारी स्कुबा डायव्हिंगची बोट उलटल्यानं दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर काही जणांना अत्यवस्थ स्थितीत मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पाहुयात सविस्तर वृत्त. मंगळवारी सकाळी तारकर्ली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी सुमारे 20 पर्यटकांना घेऊन जय गजानन ही बोट निघाली. डायव्हिंगचा आनंद लुटून दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सर्वांना घेऊन बोट किनाऱ्याकडे निघाली. यावेळी वारा सुटला होता, तसंच लाटाही उसळत होत्या. अचानक एका मोठ्या लाटेचा तडाखा बोटीला बसला आणि सर्वजण समुद्रात फेकले गेले. किनाऱ्यावरून मदत पोहोचेपर्यंत त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला, तर इतरांना वाचवण्यात यश आलं. शास्त्रीनगर अकोला इथला 30 वर्षीय आकाश भास्करराव देशमुख आणि आळेफाटा पुणे येथील 41 वर्षीय डॉक्टर स्वप्नील मारुती पिसे अशी मृतांची नावं आहेत. 7 जणांवर मालवणच्या ग्रामीण रुग्णालयासह खासगी इस्पितळात उपचार सुरू असून इतर 11 जखमींना उपचारानंतर घरी पाठवण्यात आलं. दरम्यान या बोट दुर्घटनेची पोलीस प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे. बोटीत 20 पर्यटक होते, तसंच एकाही पर्यटकाला लाईफ जॅकेट देण्यात आलं नव्हतं अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिली. पर्यटन व्यवसायातील अनधिकृत बोटींवर आणि लाईफ जॅकेट न वापरणाऱ्यावर कारवाई हाती घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. या दुर्घटनेबाबत कोकण 7 लाईव्हचे मालवण प्रतिनिधी कृष्णा डोलम यांनी सविस्तर माहिती दिली. देश विदेशातील लाखो पर्यटक हे मालवणात आलेले आहेत. असेच पर्यटक मालवणात स्कुबा डायव्हिंग करून तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंग करून पुन्हा किनाऱ्यावर परतत होते. त्यावेळी एक ज्या बोटीतून ते जात होती त्या बोटीतून येत होते, तीच बोट पलटी झाली. अगदी किनाऱ्यापासून 100 मीटर अंतरावर असताना ही बोट पलटी झाली आणि हा अपघात घडला. आणि या दुर्घटनेत 2 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर होती, ती गंभीर अशी समजते आणि त्यांच्यावर आता उपचार सुरू आहेत. एकूण त्या बोटीमध्ये 20 पर्यटक होते आणि मात्र त्यातील काही किनाऱ्यावर काही अंतरावर असल्यामुळे ते वाचवण्यात त्यांना यश आलं. मात्र 2 पर्यटक आहेत ते बुडून त्यांचा मृत्यू झालेला आहे. त्यांना आता ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणण्यात आलेले आहेत. नातेवाईकांना सुद्धा आणि मालवणातील नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात या घटनेनंतर धाव घेतली आहे
आणि नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. एकूणच या घटनेने एकच मालवणातील वातावरण एक हे झालेलं आहे आणि पर्यटन जे हंगामातच अशी दुर्घटना घडल्यानंतर त्याच्या ज्या बोटीतून हे पर्यटक येत होते त्या बोटीतून आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत की त्यांनी जे जॅकेट वगैरे होतं सेफ्टीसाठी ते वापरलं होतं का वगैरे असे प्रश्न आता उपस्थित होत असून नातेवाईकांनी त्यांचे अशा प्रकारचे प्रश्न असे उपस्थित केलेले आहेत. मालवणात आता ग्रामीण रुग्णालयात त्या सर्वांना आणण्यात आलेले आहे आणि त्यांचे रुग्णांचे जे नातेवाईक आहेत त्यांनी सुद्धा पर्यटन जे व्यावसायिक आहेत ते आणि प्रशासनाने मालवण ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली आहे. पोलिसांनी सुद्धा याचा तपास सुरू केलेला आहे आणि याची घटनेची माहिती घेतलेली आहे आणि प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अजय पाटणे आणि मालवण पोलीस अधिकारी या ठिकाणी मालवण ग्रामीण रुग्णालयात आलेले आहेत आणि राजकीय नेते मंडळी सुद्धा याची माहिती घेत आहे. लहान मुलं सुद्धा या बोटीमध्ये होती, मात्र त्यांना काही झालेलं नाही, सुदैवाने ती वाचलेली आहेत. मात्र दोन जे व्यक्ती त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि ही मंडळी जी आहेत ज्यामध्ये मृतांमध्ये एक बड्या नेत्याचा पुतण्या असल्याची चर्चा सध्या मालवणात सुरू आहे. साधारण किती वाजता ही घटना घडली आणि काय बघितलं तर रिटर्न येताना एक 12:30 झाले होते. 12:30 होऊन गेले होते आणि एक भरपूर अशा लाटामध्ये भरपूर येत होते जवळजवळ. ते लाटा वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न चालू होते, मागे पुढे करण्याचा प्रयत्न चालू होता, म्हणजे बॅलन्सिंग करतो आपण बोटीमध्ये तसं चालू होतं. बट ते काय ॲडजस्ट झालं नाही का काय माहीत नाही, बट पूर्ण लाट बोटीमध्ये आली त्यामुळे बोट अशी एका साईडला पूर्ण कलंडली आणि त्या लाटा एवढ्या उंच होते की म्हणजे काहीच करता आलं नाही. आणि दोनदा तीनदा अशा बोटीने राऊंडमध्ये आतमध्ये जी लोकं होती सगळी दोनदा तीनदा अशी राऊंडमध्ये हे झाली आणि सगळ्यांच्या नाकातून त्याच्यामुळे पाणी गेलं. माझ्या पण नाकातून पाणी गेलं होतं. म्हणजे एवढी गॅपवरती होऊन प्रयत्न करत होतो आणि बोट अशी दबली जात होती त्यामुळे खाली सगळी दबत होती माणसं. साधारण किती होती बोटीत माणसं? 15-20 जण होते. मग तुम्ही स्कुबा करून आलात की आल्या? हां, स्कुबा करून येत होतो. स्थानिक कोण होते का बोटीवर? हां, स्थानिक स्कुबा डायव्हिंगला हेल्प करतात असतात ते लोक होते. लाईफ जॅकेट टोटल बोटीत 20 जण होते आणि त्याच्यातल्या 2 व्यक्ती ब्रॉड डेड होते. बाकीच्या 18 जण सध्या औषधोपचारावर आहे आणि एक थोडासा जे सिरियस होते पण आता कंडिशन स्टेबल आहे, ते रेडकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड आहे आणि बाकीच्या 17 लोक पण सध्या त्यांच्या ऑब्झर्वेशनवर आहे, पण त्यांचं तब्येत सध्या बरं आहे. आणि आपला आरएचच्या जो मालवण आरएचमध्ये ग्रामीण रुग्णालयात, रेडकर हॉस्पिटलमध्ये आणि चांदिया हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार चालू आहे. याच्यामध्ये कोण? तर आपण फक्त जे आहे ते डॉक्टरशी आणि जे 2 ऑब्झर्वेशनवर होते त्यांच्याशीच आपण बोलले. बाकीच्या अधिक माहिती आता अजून चालू आहे. लाईफ जॅकेट वगैरे असं वगैरे लोकांकडून असं माहिती येते, पण त्यांचं आपण व्हेरीफाय करून असेल तर त्याच्यावर आपण ॲक्शन घेणार आहे. करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच गेल्या 24 तासात 26 नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जाते. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 99वर पोहोचली असून करोनाचे नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाच्या नव्या आकडेवारीमुळे सगळ्यांची झोप उडालेली आहे. गेल्या 24 तासामध्ये तब्बल 26 कोरोनाचे नवे रुग्ण गोव्यात आढळलेले आहेत आणि या 26 रुग्णांमुळे एकूणच जे सक्रिय रुग्ण आहेत त्यांची संख्या ही 99वर पोहोचली आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झाल्याचं दिसतंय. काही दिवसापूर्वी आपण बघितलं की आरोग्य अधिकाऱ्यांनी एक शक्यता वर्तवली होती, ती म्हणजे चौथी लाट गोव्यात येऊ शकते आणि ती जरी आली तरी त्यासाठी राज्याची आरोग्य यंत्रणा ही सक्षम आहे, पूर्णपणे तयारीत आहे आणि चौथ्या लाटेचा सामना करण्यासाठी राज्य पूर्णपणे तयारीत आहे. परंतु आत्ताची जी आकडेवारी आपल्या हाती आलेली आहे, 24 तासात तब्बल 26 रुग्ण सापडल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवर सगळ्यांना आता खबरदारी घ्यावी लागणार आहे. जे कोरोनाचे मूलभूत नियम आहेत म्हणजे सामाजिक अंतर राखणं, त्याचबरोबर मास्कचा गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं, त्याचबरोबर जे इतर काही नियम केलेले आहेत, वॅक्सिनेशनचा सगळ्यात मोठा जो मुद्दा आहे तो चर्चेत होता. काही जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही, तो डोस घ्यावा असं आरोग्य यंत्रणेनं आवाहन करून सुद्धा लोक पुढे येताना दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे पुन्हा एकदा हे वॅक्सिनेशन, त्याचबरोबर सामाजिक अंतर राखणं, सोशल डिस्टन्सिंग राखणं, त्याशिवाय गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करणं हे आता पुन्हा एकदा सुरू करावं लागणार आहे. गेल्या 8 दिवसातली आकडेवारी जर आपण बघितली तर कुठेतरी कोरोना रुग्णांची संख्या
संख्या गोव्यात पुन्हा एकदा वाढताना दिसत होती. गेल्या सोमवारी 11 रुग्ण आढळले होते, त्यानंतर मंगळवारी 12 रुग्ण आढळले होते, बुधवारी 15, त्याच्यानंतर गुरुवारी सुद्धा 15 रुग्ण आढळले होते आणि शुक्रवारी ही संख्या होती 17. त्यानंतर शनिवार आणि रविवार या 2 दिवसामध्ये अनुक्रमे 4 आणि 6 असे कमी रुग्ण आढळले होते. त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्या कमी होते की काय अशी शक्यता दिसत होती. मात्र आता मंगळवारच्या या आकडेवारीमुळे पुन्हा एकदा ही झोप उडवण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. 26 रुग्ण आढळलेले आहेत आणि कालचा जर विचार केला असेल सोमवारचा तर 13 रुग्ण आढळले होते. आणि या सगळ्या एकूणच पार्श्वभूमीवर सगळ्यांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या दृष्टीनं खबरदारी घेण्याची शक्यता आणि काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कानिफनाथ तारेसह मी सचिन कुटवळकर, गोवन वार्ता लाईव्ह, पणजी. राज्यात अपघातांची मालिका सुरू असताना मंगळवारी सकाळी गुढीपारोडा येथे अपघात झालाय. या अपघातात एकाला मरण आलंय. राज्यातील वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून विविध उपाययोजना आखण्यात येत आहेत, पण अद्यापही अपघातांना आळा घालण्यात हवं तसं यश मिळालेलं नाही. गेल्या महिनाभर राज्यातील अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून यात अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. अशातच मंगळवारी सकाळची सुरुवात अपघाताच्या वार्तेने झाली आहे. गुढीपारोडा येथे झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार गुढीपारोडातील पर्वत रोड येथे 2 दुचाकींची धडक झाल्यानं हा अपघात झाला. या धडकेत अवेडे केपे येथील दुचाकी स्वार 24 वर्षीय प्रकाश नाईक याचा जागीच मृत्यू झाला, तर कावरे पिर्ला येथील दुसरा दुचाकी स्वार बाबुली गावकर याला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमीला जवळच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. या परिसरात 3 महिन्यातील हा दुसरा जीवघेणा अपघात आहे. बेस्ट आहे अजय 2 बायक जाले पण एक मुखार बायकाचोच बायका गाडी बी तशी काय ना 4 व्हीलर कितल्या नंबर आहे 7:45 नाव किती म्हणतोय प्रकाश नाईक एज कितली 24. दरम्यान गेले काही दिवस राज्यातील अपघातांचं सत्र सुरूच आहे. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. दुचाकी 4 चाकी वाहनांसोबतच ट्रक, बसेस या मोठ्या वाहनांचे अपघातही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे राज्यातून चिंता व्यक्त केली जाते. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. प्रश्न उपस्थित करणं हे पत्रकाराचं काम, मात्र आजच्या घडीला प्रश्न विचारणं हेच कठीण बनलंय, असं प्रतिपादन गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईकगावकर यांनी केलं. मडगावच्या रवींद्र भवनात विश्व संवाद केंद्र गोवातर्फे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद काथे आदी उपस्थित होते. जेव्हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतरचं पत्र आम्हाला मिळालं, त्या पत्रात एक चांगली गोष्ट नमूद केलेली आहे आणि ती गोष्ट मला खूप आवडली की कुठल्याही विचारसरणीचा अभिनिवेश न ठेवता जो स्वतंत्रपणे विचार मांडतो, स्वतंत्रपणे लोकांचे प्रश्न मांडतो, अशा पत्रकाराची दखल घेऊन हा पुरस्कार दिला जातो. इथं या कार्यक्रमाची सुरुवात करताना आमचे मित्र जोशी यांनी सांगितलं की प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम. अगदी बरोबर आहे. आपण कळीचा नारद असं एक संज्ञाच बनवलेली आहे. मलाही अनेकांनी फोन केला, तू कळीचा नारद बनलाय त्यामुळे तुला हा पुरस्कार देण्यात आला. सगळ्याच्या कळ्यात तुला कळी लावतो. पत्रकारितेतही अनेक बदल घडताना आपल्याला दिसत आहे. स्पर्धात्मक हे युग आहे. इथं अभ्यास करायला, कुठल्याही विषयाचं संशोधन करायला भरपूर वेळ लागतो. त्यामुळे इन्स्टंट आणि ब्रेकिंग या गोष्टींना अलीकडच्या काळात खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे काही बाबतीत अर्धा कच्चा अभ्यास, काही बाबतीत संशोधन न करणं, अशामुळे अनेक चुकाही पत्रकाराकडनं घडतात, आमच्याकडनं घडतात. परंतु हे सगळं करत असताना एका पत्रकाराला जेव्हा समाज व्यवस्थेकडे 2 हात करावे लागतात, ती परिस्थिती नेमकी काय असते हे पत्रकारालाच माहीत असते. जसं मगाशी सांगितलं, प्रश्न करायचा पत्रकाराचं पहिलं काम. परंतु आज प्रश्न करणंच हे किती कठीण बनलेलं आहे हे मला वाटतं सांगण्याची गरज नाही. विश्व संवाद केंद्र नावातच संवाद आहे. कारण संवादातनं ज्या गोष्टी साध्य होऊ शकतात त्या गोष्टी अन्य कुठल्याच पद्धतीनं साध्य होणं शक्य नाही. संवाद महत्वाचा आहे. तर माझी विनंती आहे सुभाष भाईंकडे की या सगळ्या समाज कल्याण खात्याच्या योजनांचा फेर आढावा तुम्ही नक्कीच घ्यावा
गरजू आणि पात्र लोकांना त्याचा लाभ मिळायलाच हवा. परंतु जर अपात्र लोक त्याचा फायदा घेत असेल आणि एखाद देखील गरजू जर त्याच्यापासून वंचित राहत असेल तर तो अन्याय असेल. त्यामुळे त्या योजनेचा फेर आढावा घेणं गरजेचं आहे. आपल्या गोव्यासारख्या राज्यात दरडोई उत्पन्नात आपलं राज्य देशात पहिलं, तिथं 1 लाख फ्रीडम फ्रॉम हंगरचा फायदा घेत आहेत. आपल्या गोव्याचं दरडोई उत्पन्न आहे 5,80,000. म्हणजे दरडोई उत्पन्न प्रत्येक माणूस हा वर्षाला 5,80,000 रुपये कमवतो किंवा त्याचं उत्पन्न आहे असा त्याचा अर्थ होतो. मग गृह आधारचे वार्षिक 3 लाख रुपयाची मर्यादा असलेल्या 1,75,000 महिला लाभ घेत आहेत. लाडली लक्ष्मी वार्षिक 3 लाख रुपयाची मर्यादा असलेल्या 75,000 मुलींना लाडली लक्ष्मीचा लाभ मिळतो. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, मी इथं माझ्या बुद्धीचा किंवा माझ्या हुशारीचं प्रदर्शन करत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढं की पत्रकाराने जर अभ्यास करायचा असेल तर पत्रकाराने अभ्यास केल्यानंतर ह्या गोष्टी लक्षात येतात आणि मग त्या गोष्टी आम्ही उघडपणे व्यक्त केल्यानंतर मग कुणाला तरी वाटतं की हा अपप्रचार करतोय, या योजनांचा अपप्रचार करतोय. असं नाहीये. अभ्यास केल्यानंतर जेव्हा एखादी गोष्ट लक्षात येते की कुठेतरी आपलं चुकतंय, कुठेतरी गोव्यातल्या लोकांचाच निधी करातनं सरकारी तिजोरीत जमा होतो, त्याचा कुठेतरी गैरवापर होतोय, तर ह्या गोष्टी रोखणं गरजेचं आहे. आणि त्याच निधीचा चांगल्यासाठी उपयोग करायचा आणि मग राज्याचा विकास, देशाचा विकास करायचा. परस्परांच्या बाबतीतला स्नेहभाव ठेवणं, अडचणीत असलेल्या प्रत्येक पत्रकाराच्या पाठीशी उभं राहणं आणि वेळप्रसंगी एखादा व्यक्ती अडचणीतून बाहेर पडल्यानंतर सुद्धा त्याचा पाठपुरावा करणं, ही आत्ताची काळाची पत्रकारितेच्या क्षेत्रातली सगळ्यात मोठी व्यावसायिक गरज आहे, जी आपण पत्रकार म्हणून समजली पाहिजे. सध्याच्या काळामध्ये सगळ्यात मोठा संघर्ष हा विचारांचा सुरू झालेला आहे. कोणताही पत्रकार हा आता बिना लेबलचा उरलेला नाही. माझं तर म्हणणं असं आहे की समाजाच्या आधी पत्रकारांनीच एकमेकांना लेबल लावून टाकलेली आहेत आणि वाईट या गोष्टीचं वाटतं की ही लेबल विचारांपुरती असती तर एक वेळ चाललं असतं. कारण आपल्या व्यवसायाच्या इंग्रजी शब्दातच इझम आहे. आपण काय करतो तर आपण इंग्लिशमध्ये कोणाला जर समजा कोणी हे विचारलं तर आपण उत्तर देऊ, आपण जर्नलिझम करतो. म्हणजे काय करतो, एका इझमला मांडतो. त्यामुळे इझम बाळगणं ह्यात काहीही गैर नाही. पत्रकारांनी या गंडातून आधी सगळ्यात पहिल्यांदा बाहेर आलं पाहिजे की आपण एखाद्या विचाराची भूमिका घेतली म्हणजे प्रचंड काहीतरी मोठं पाप करतोय, अजिबात नाही. विचारांची बांधिलकी निश्चित असू शकते, पण हे त्याही बरोबर पाळलं पाहिजे. विचारांची बांधिलकी बातमीत झळकायला. 2 ज्येष्ठ पत्रकारांचा इथं सन्मान झालेला आहे. आता तुम्ही घडवून आणलेला आहे का मला कळत नाही. एक तर पेडण्याचा आणि दुसरा कानकोड, म्हणजे संपूर्ण गोवा व्यापला गेला. आताच किशोरबाईनं एक सुंदर असं विश्लेषण केलेलं आहे. म्हणजे अगदी सडेतोड आणि परखडपणे आपलं म्हणणं मांडणारा पत्रकार मी बघतोय. दोन्ही पत्रकार तसेच आहेत. मी कुणी काही म्हणू नये त्यांना, अगदी सरळपणे ते सांगताय, मनात काही न ठेवता. उद्या सुभाष प्रदेसाईंनी काही वाईट केलं तर त्यांच्यावर बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. मला पूर्ण माहिती आहे. ते माझे कितीही मित्र असू देत आणि आता पण त्यांनी मांडलेलं आहे. माझ्या खात्यावरही त्यांनी म्हणजे सहजपणे टिप्पणी केलेली आहे आणि बरोबरही आहे. ज्या गोव्यात संपूर्ण भारतामध्ये आपलं पर कॅपिटा इन्कम ज्या वेळेला एवढं मोठं असतं आणि त्याच वेळेला दुसऱ्या बाजूनं त्यांना ते कदाचित माहीत नव्हतं, 1,38,000 लाभार्थी आहेत DSS म्हणजे दयानंद सामाजिक सुरक्षा, आणि त्याचं उत्पन्न मर्यादा काय तर 24,000. म्हणजे सरकारच मुद्दामून 24,000च्या आतल्या म्हणजे ज्यांनी अप्लाय करायचं, म्हणजे 24,000 एक कदाचित भूकमुक्तीसाठी कदाचित एक म्हणजे त्याचं जे मर्यादा आहे उत्पन्नाच्या मर्यादा ते ठीक असेल. 24,000 रुपये इन्कम असलेला माणूस गोव्यामध्ये जगू शकतोय का? आणि एवढी कुटुंब कशी आली? आपण एक संशोधनाचा विषय आहे. मी मुख्यमंत्र्यांशी बोलणी केली. आपण त्यांना देतोय ते बरोबर आहे, आपल्याला शक्य होतंय. कोणाला तरी आधार होते, मध्येच बंद करणं योग्य होणार नाही. मी एक क्रांतिकारी मंत्री म्हणून इथं आलो आणि असे जर विषय घेतले आणि बंद करून टाकलं तर मग दूषण ही सरकारला येणार, मंत्र्याला येणार.
त्यापेक्षा आपण ते 24,000चं इन्कम 1 लाख पर्यंत करूया, निदान त्यांना ते सत्य तरी बोलून घेऊ दे. म्हणूनच म्हणतो ती काही वाढणार नाही. म्हणजे 1 लाख केलं म्हणून आणखीन काही येतील असं काही नाही. आता 1 लाखाच्या खाली असलेली मला निम्मित जरी कुटुंब किंवा जे लाभार्थी आहेत ते आपल्याला 1 लाख उत्पन्नाच्या पुढचे आहेतच आहे, हे तरी मला माहिती आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की ही जी व्यवस्था केलेली आहे ती भूकमुक्ती योजनेसाठी केलेली आहे. काही कुटुंब अशी आहेत पण 24,000च्या खाली पण आहेत, ते लाभार्थी आहेत, ते सच्चे लाभार्थी आहेत, त्यांच्यापर्यंत ही मदत पोहोचली पाहिजे. आणि घरात 4-5 लोक नोकरी करणारे आहेत, कुणीतरी परदेशामध्ये नोकरी करतोय, त्यामुळे इथं लाभार्थी याला सिलिंग झालेलं. आता सिलिंग झाल्यानंतर त्याच्या पुढं कुणाला ते लाभ देता येत नाही, म्हणजे लाभार्थी वाढवताच येत नाही, तर मग पंचायत झाली. तर मग आपल्याला कुणाला तरी तिथं काढावाच लागेल जो याचा उपभोग, म्हणजे सर्वसुखी असूनही जर उपभोग घेत आहे, त्याची आर्थिक परिस्थिती अगदी सुंदर आहे, त्याला ही स्कीम लागू पडत नाही, मग त्यांच्यातलं काढावं लागणार आहे. पंचायत निवडणूक लवकर घेण्याच्या तयारीत राज्य सरकार असतानाच सुप्रीम कोर्टाच्या निवाड्यामुळे विलंब झाल्याचं पंचायत मंत्री मॉविन गुदिनो म्हणाले. ठरलेल्या मुदतीत निवडणूक घेण्याबाबत सरकार प्रयत्नरत आहे, मात्र राज्य निवडणूक आयोगाची यात महत्त्वाची भूमिका ठरणार असल्याचं गुदिनो म्हणाले. As I told, I have said earlier, गव्हर्मेंटान बेगी इलेक्शन्स आहे म्हणून आम्ही सगळे व्यवस्थित केल्ले. मोदीच कितें जालें तुमकां खबर आसा, सुप्रीम कोर्ट ऑर्डर, सुप्रीम कोर्टाचो आदेश सगळ्यांनी पालन करपाक जाय. आतां तो आदेश जो येयला ट्रिपल टेस्ट आनी रिजर्वेशन फॉर OBC, वी आर हॅविंग अ व्हेरी क्लोज लूक एंड वी आर सीइंग गव्हर्मेंट इज ट्रायंग टू सी दॅट कॅन बी स्क्वीज्ड इन द लिमिटेड टायम अवेलेबल. आतां लिमिटेड टायम म्हणल्यार कितें रोखडें मागीर पावसूय तेंकले. सो गव्हर्मेंट वील टेक कन्सिडर्ड डिसिजन आफ्टर कन्सिडरींग एवरीथींग. आमकां डिले करपाक कितें फायदो आसा गव्हर्मेंटान? पयलीं आमकां एकदां इलेक्शन जावन गेल्ली जाय, पूण फाल्यां सुप्रीम कोर्टाचे आदेश आमी मान्य ना करता, फुडें गेले, कोण कोर्टान गेले, परत तीच स्थिती येतली. ती स्थिती ना येवपा खातीर गव्हर्मेंट योग्य डिसिजन घेतले. लेट मी आय वील sit with it tomorrow with my officials. I will discuss with Honorable Chief Minister and we'll take an appropriate decision. So tentatively any time limit? But basically election घेवपाचें election commissionerचे काम आसा, but in consultation with the state government. That is where our role comes. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.